तर मित्रांनो, आज आम्हाला जायचंय गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. पण आत्ता अर्धा तास झालं, म्हणजे अर्ध्या तास आधीच आमचा दुसरा प्लॅन होता की वेट एन्जॉयला जॉयला जायचं लोणावळ्याला. पण ते वेट एन्जॉयचं जॉयचं तिकीट बघून आमचा प्लॅन कॅन्सल झाला ना. आता आमचा प्लॅन बनला आहे गुजरातला जायचं स्टॅच्यू ऑफ युनिटी. तर बघू पुढं काय काय होतं आता. 1 घंटा झाला आम्ही इथं थांबलो, अजून बस लागली नाही आम्हाला. एकदा आधीच बनवायच्या आधीच एकदा प्लॅन कॅन्सल झालाय, बनीला एकदा कॅन्सल झालाय, दुसरीकडे जायचं म्हणून अजून एकदा कॅन्सल झालाय, आणि आता वाटतं अजून एकदा कॅन्सल होईल. आमचं ठरलं होतं की निघायच्या आधी 0 बजेटमध्ये जायचं, काहीच खर्च करायचं नाही, आणि उतरल्या 50-50 घातले काय का काय मग करायचं काय अजून खर्च. कॅन्सल चला कॅन्सल. आतापर्यंत 140 रुपये खर्च झाला, अजून तर नीट निघलो नाही. वाढायचं चान्स. राम्या बजेट फ्री काय? बजेट फ्री नाही, बजेट दाबून आहे. आम्हाला उतरायचं सुरतला. तिथून आम्ही आलो पुढे 2 स्टेशन. आता आम्ही तिकीट काढलेलं होतं सुरत. आता टीसी गेलाय पुढं बघितलं नाही. आता एखादमध्ये झोपलेली त्यांना जाऊन घेऊ द्या. हे तिकीट घे दरवाजा लावून घेऊ. दोन्ही आला नाही पाहिजे टीसी मध्ये. लावून घे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनिलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो होतो आज गुजरात ट्रिपवरती, म्हणजे सध्या आलो आहे गुजरातमध्ये आम्ही. तर आज आमचा प्लॅन आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्याचा. पण तुम्हाला बघायचं झालं तर आज आहे गुजरातमध्ये रेड अलर्ट. बघा हे बघा, सगळं बाहेर सगळं पाणीच पाणी दिसत आहे. अरे हे पाणी पिंचत आलो होतो आम्ही, पण तरी पण इथं रेड अलर्ट आहे. आम्हाला काय माहित नव्हतं. इथं आल्यानंतर समजलं की इथं रेड अलर्ट लागलाय म्हणून. तरी पण आम्ही फिरणार आहे आज सगळीकडे, जिथं जिथं होईल तिथे तिथं आम्ही जाणार आहोत. तरी आमचं प्लॅन आहे आज सगळ्यात आधी स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्याचा. स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरून मग संध्याकाळी आम्ही जमलंच तर पाकिस्तान बॉर्डरसाठी आलो गुजरातला. खरंय बरं काय हे, पण आता इकडं गुजरातमध्ये एक लय तुफान चालू आहे, वार गिर आणि पुन्हा वरून भारत पाकिस्तानचं युद्ध ते जंग चालू आहे. एखादा बॉम्ब गेम पडला आमच्या अंगावर, संपला आमचा कार्यक्रम. पण आहे भाडं आमच्या लय पाड. हेलो गाइस, तो अब हम लगभग पहुंच चुके हैं. देखते हैं ये लोग क्या कर रहे हैं. पीयूष, सुबह सुबह उठकर तू क्या कर रहा है? कुनाली, तू कब उठ गया? गाइस, अब कुनाली और पीयूष साथ में बैठे हैं. बहुत लोग मुझे कमेंट कर रहे थे कि ट्रेन में बैठते हो खिड़की नहीं खोलते. हाँ, तो बहुत लोग बोल रहे थे कि खिड़की खोल के बताओ. तो मैं आज आपको बताऊंगा कि खिड़की कैसे खोलते हैं. तो अभी पीयूष ने ट्राई किया लेकिन उससे नहीं हुआ, तो मैं आपको बताता हूँ कैसे खोलते हैं. सिंपल था दोस्तों. तो अगली बार कुछ नया कमेंट करो और मुझे बताओ आपको ट्रेन में क्या क्या दिक्कत आती है. कमी बजेटमध्ये फिरायचं होतं आम्हाला, धरलं टीसीने. आता वाढलं बजेट इथं लगेच. बजेट फ्री फिरायचं असलं तर आमच्याकडून शिका कसं बजेट फ्री फिरायचं. बाहेर आलता बरं झालं, तेवढे तरी वाचले आमचे.
जाऊ द्या, गेले आता थोडे पैसे. कुठेतरी फिरायला जाऊ मस्त. कुठं जायचं आता? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसते की पण कुठं? अरे हा युनिटी लिबर्टी 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 कुठे? अमेरिका. अरे बघा, इथे येऊन आताची मिळ लागायला आम्हाला. काय काय स्टॅच्यू ऑफ युनिटी, मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणतोय. युनिटी बाबा. होत असतं थोडंफार. वातावरण मस्त आहे बरं का इथलं. पण मग पैसे तसेच घेतात टीसीवाले. अरे कसलं बस स्टँड आहे बघा ना, कसलं भारी बस स्टँड आहे. कुणी महाराष्ट्रातलं सगळं याचे आणून ठेवले. हा, महाराष्ट्रात घर तरी आहे का असलं एखादं? आपण इकडं रिॲक्शन. बाबू काय खतरनाक. केवढं ते तुम्हाला दाखवलं असतं बरं का, दिसत नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटी, मला वाटत होतं लिबर्टी काही. मस्त आहे, एकदम भारी आहे. किती गुच आहे ते नाही दिसत. आता इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये आलतो बरं का, पण आम्हाला जायचं आणि जंगलात फिरायला. जंगलात काय काय ते बघायचं आहे. आणि तिथून म्हणलं थोडेफार संध्याकाळ होईल, म्हणजे टाईमपास होईल. तर नंतर इथं येता येईल. इथं आल्यावर संध्याकाळी जरा लेझर शो वगैरे काहीतरी असते तिथं, तर ते बघायला मजा येईल. पण मुंबईपेक्षा गुजरात भारी बरं का, एकदम मस्त आहे, कडक जबरदस्त. इथलं बस स्टँड तर बघितलंच तुम्ही, कसं आहे सगळं असंच आहे बरं का जवळपास. तर नमस्कार मित्रांनो, सध्या आम्ही आलेलो जंगल सफारी विभाग, गुजरात राज्य. काय मित्र, नवीन मित्र आहे आपल्यासोबत एक जुडलाय. तर हा एक मिनिट. हा तर कसं वाटतंय तुम्हाला आमच्यासोबत फिरून? मजा आ रहा है. त्याची मी हा खरंच ठीक आहे. ते एक आहे रामेश्वरचं काय म्हणणं आहे बघून घेऊ. त्याला फोटो काढायचा, जिथं जाईन तिथं नाही फोटो 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 आहे. आपण आता जंगल सफारीला जाऊ. कागर कागर मोरी इतनी अरज तो से चुन चुन खाइयो माँ. कागर मोरी इतनी अरज तो से चुन चुन खाइयो माँ. रजिया रे खाइयो ना तो नैना मोह, खाइयो ना तो नैना मोह. पिया क्या मिलन की आस. खाइयो ना तू नैना मोरे, खाइयो ना तो नैना मोह. पिया क्या मिलन की आस. हे आपल्या रूमच्या बाहेर नाही, आपल्या रूम मध्ये असतोय. आणि कोंडा बघितला यांनी आज. दररोज त्यांच्याच रूम मध्ये राहत होतो, पण त्यांना माहित नाही. पुढं गाडी थांबली, गाडीत जाऊन बसतो आता कुठं नाही. डबल एकदम फुकट गाडी. कधी पण यायचं असलं फुकट. 200 रुपये. मराठी समजते? मराठी समजते का? हा ती समजते. म्हणजे बोलत मगर आहे. अय खाली जाऊन काढायचा व्हिडिओ. हा काढू ना, चला. वर येऊन देईन का पुन्हा ते? वरी तो आपल्याला घेऊन येईल ना वरी. आपण किती झाले? मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है. बाहर निकालो, काटो, खाओ. नहीं नहीं शाकाहारी मान. उसको क्यों रखा है? कभी लोग भी गड्ढे जैसे आते हैं तो उसको दिखा देते हैं. कि हमारी तारीफ हमारे लिए ठीक है तारीफ. नहीं, सब तो बहुत बुर्बक आते हैं, दिमाग की नहीं कर देते हैं, उसके लिए उनको दिक्कत है. आपके समान ही है. आपके मतलब हमारे. बहुत ऐसा नहीं है, ये देख रहे हैं वीडियो बनाए, ऐसा नहीं है. लोग बहुत आते हैं. आप लोग की बस वीडियो लाइव है क्या? नहीं 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 व्लॉग बन रहा है. बस 80,000 सब्सक्राइबर है. 80,000 सब्सक्राइबर है भाई के. ज्यादा मेहनत करो. हाँ तो सब्सक्राइब करो ना, सेल्फी ना, सब्सक्राइब करो ना. क्या है idea? भीख मांग रहा है जरा. सेल्फी नहीं लेने की मेरे साथ. आम्ही सध्या आलो तर आम्ही सारखे माकडं बघायला. सेम टू सेम ह्याच सारखेच आहेत. आता बघा तुम्ही मध्ये गेला कुठे गेला ह्याच सारखे, ह्याच्या सारखे.
अंदर किसी भी एनिमल को टच नहीं करना है, ठीक है? ओके ओके दूर ओके से देखना है। फोटो निकाल सकते हैं लेकिन फ्लैश लाइट बंद करके। हाँ फ्लैश बंद खाने पीने की चीजें किसी भी एनिमल को नहीं है। रूल्स सभी को फॉलो करना है, बाकी नए रूल्स फॉलो करेंगे तो आधी सफारी में से फॉरेस्ट डिपार्टमेंट आपको लेके चला जाएगा, ठीक है? मंकी को कंधे पे बिठाने की या कुछ भी करने की कोशिश मत करना। वो हाथ पे लगा था ना, वो तो नहीं आता हमारे पास. उसने लगाया तो उसका तो मंकी आएगा भी, लेकिन आपको अपनी सेफ्टी रखना है। अनिल 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 एवढे भाऊ का पाळीस तुमच्यासारखे पाळावं लागते. आता माझ्यासारखे आहेत का ते? तू पण काय देतेस ना, अहो, कागदी असलं तरी काय सेम टू सेम ह्याच्यासारखं एक दाखव तू. सेम टू सेम प्राणी आहे. हे इथे ते बघा बसलंय पण तसंच काय. नीट बघा नीट. हे जे बघते त्यांना काय कळत नाही. हटकून म्हणतो ते तिकडं कोपऱ्यात बसले. ते बघत ते तिकडं कोपऱ्यात दिसायले का? ते कोपऱ्यात दिसत हा ते नीट बघा. हा हा तिकडच. तुम्हाला नाही दिसलं, मला नाही दिसलं. तर आम्ही सकाळी शिरलो होतो आता इथून, आणि सध्या असं फिरत आलो आम्ही इकडे बघा. इकडून असं गोल असं फिरत आलो आणि सध्या इथं आलो. आता एवढं बघून डबल इकडून इकडे जायचंय. फाइनली एग्जिट मिल गया. जवळपास अर्धा एक तास झाला आम्ही बघत होतो कुठे एक्झिट. आम्हाला एवढं इथं बघायला की आम्हाला बघू कंटाळा आला. बघूच वाटणार होता एवढं बघायला. मजा आहे का? 200 रुपये वसूल आहे. पुरा पैसा वसूल आहे. हा पैसा वसूल आहे. पैशापेक्षा एक्स्ट्रा आहे. तुम्हाला जर खरं सांगायचं झालं काय नाही, तुम्ही मोबाईलवर सगळं बघा. इकडे काय येऊ नका तुम्ही. सगळं तिकडच बघा. काय इथे कसलं माझं तुम्ही मी टाकलेलं बघा तुम्ही. लालची आदमी आहे बाई. सेम तुम्ही जे टीव्हीवर बघतात का तसंच असते, काही नसते बाकी. मी टाकलेलं आहे ब्लॉग बघा, त्यात भारी असते. हे काही दाखवते टीव्ही वाली, मी खरं दाखवते. फायनली सगळं ओव्हर झालेलं आहे. आम्ही आता इथून चाललेलो आहे. मन सगळं पोट सोडून सगळं भरलंय आमचं. हे बघा हे एक्झिट इथून चाललो आता. आपण काय करू माहिती का? त्या तिकडे जाऊन बघूया एकदा बरं का. धाबा आहे खाली भेटत माहिती का? पंजाबी थाली आहे, गुजराती थाली आता काही का असं ना खाऊ बाबा आली असं. नेमकं जेवण झालं आता आणि एवढं खाल्लंय की झोप यायला लागली. आता झोपी सोय बघायची नेमकं कुठं झोपावं काय. तर ते दोघं तिघं गेले तर आता तिकीट काढायला आम्हाला जायचं स्टॅच्यू ऑफ युनिटला. स्टॅच्यू ऑफ युनिट दाखवतो तुम्हाला. तर ते बघा इकडं तिथं जायचंय. तर 300-400 रुपये काहीतरी तिकीट आहे. म्हणजे 300 रुपये तिकीट फक्त छातीपर्यंत जायचं त्यांच्या. आणि वर जर जायचं असलं इथं डोक्यापाशी त्यांच्या तर 500 रुपये तिकीट आहे. तर कोणतं काढून आणतात काय माहीत, जे आणतात ते आणतात. तर बघू तर आता म्हणजे वरून कसा व्ह्यू दिसतो ते बघू. किती वेळ काढलं? 150 रुपया दाखव. आणि काय आहे त्या 150 मध्ये काय? नुसतं उडायचं वर, हा वर उडायचं बघायचं नाही काय? खाली पडायचं. तर नमस्कार मित्रांनो, सध्या आम्ही आलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला. किती तिकीट काढले आता तिकीट काउंटरवरून, आणि तिथं चेकिंग वगैरे केली आमची. चेकिंग वगैरे करून आता आम्ही मध्ये एंटर झालो आहोत. सध्या वातावरण लय मस्त आहे सध्या, तुम्ही बघाय. इधर स्टारबक्स भी है भाई, टाटा अलायंस. कमी बजट में जायचं. लो बजेट ट्रिप आहे हमारी, सिर्फ कहने के लिए. फक्त म्हणण्यासाठी लो बजेट आहे आमची ट्रिप, फक्त म्हणण्यासाठी. नाही कमीत कमी ट्रिपच्या प्लॅन मध्ये जास्तीत जास्त पैसे कसे खर्चायचे ते आमच्याकडून शिका. गॅलरीचं तिकीट नव्हतं, मग 150 रुपयात काय आहे? नुसतं इथून बघा, नुसतं पाया पडून यायचं. पाया काढलंच काय ह्याला, मग इथूनच पडलो असतात ना. एवढा मोठा पुतळा आहे तो. तिथं माणसं उभं आहेत त्या बोटापाशी, त्या पायाच्या बोटापाशी. त्या बोटापेक्षा लहान माणसं आहेत. एवढा मोठा पुतळा आहे, तुम्ही समजू शकता. खतरनाक आहे एकदम.
इथे एवढं सगळं बघायला आहे. आम्ही सध्या पुतळ्याच्या त्या मध्ये आलेलो आहेत. हे बघा निवांत झोप काढायला इथे एसीच्या भागात. चिल बाय मत हवं बोट केवढं आणि मी केवढं. बोट केवढे पण आम्ही इथे एक याच काय सापडलं एरर काढलं एरर बघायचं तुम्हाला. ही चप्पल बघा ही डायरेक्ट टाकलेली खाली आणि ती चप्पल वर कस काय काय कारण असं बरं. तर आता आम्ही सगळं फिरून झालोय म्हणजे जवळपास सगळंच बघितलंय. आता जवळपास संध्याकाळ झाली का 7-8 वाजल्यावर लेझर शो सुरू होणार आहे. तेवढा लेझर शो बघून आम्हाला जायचंय. तर आता स्टॅच्यू बघितलाय आम्हाला खालूनच बघायला भेटला. वरी काय जायला भेटलं नाही कारण की आपण तिकीट काढलं होतं 150 रुपयाचं. आम्हाला वाटलं काढलं असं 500 रुपयाचं. लेझर शो बघून आम्हाला जायचंय. काल जिथं फ्रेश झालो होतो म्हणजे तिकीट घेतलं ना जिथं फुकट आहे तिथं जाणार आम्ही बस. हा जिथं फुकट आहे तिथं नाही तर मग त्याच्या बाजूलाच नदी आहे. नदीच्या कडे झोपणार आम्ही डायरेक्ट. आम्हाला काय असं हो म्हणतो खरंच ना आम्हाला जमतो तू सांगता येत ना. आम्ही असं मग रानात घेणार कुठं झोपतो. आत्ता चालू तर आम्ही वरून खाली आलोत ना तर झोपायचं. झोपा आलेत आम्हाला लई. रात्रभर जागेच होतो जवळपास. तर बघा पोरं कशी झोपलेले तुम्हाला दाखवतो. वल्लभ भाई पटेल नाम कहलाता था सरदार. कृषक का तर काय झालं माहिती आहे का आम्ही जाताना तरी तिकीट काढलं नव्हतं. आता येताना तिकीट काढलं होतं पण काय झालं माहिती आहे का 4 जणांचं 40चं निघलं आणि 2 जणांचं आडलचं काढलं होतं. तर ते 2 जणांचं आडलचं तिकीट आहे का ते हरपलं आमच्याकडून आणि उतरलं कशाने धरलं आम्हाला आणि डबल लावलंय चार्ज. आता वाढलं डबल बजेट.